नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या छोट्याशा रेसिपीमध्ये स्वागत करते। तर आता नागपंचमी येते आणि म्हणूनच मी आज एक गोडाचा खास पदार्थ बनवणार आहे। तसं तर हा पदार्थ आहे ना एकदम जुना आणि पारंपरिकच आहे, परंतु मी याला नवीन आता जनरेशन कशी मॉडर्न होत आलेली आहे ना, आणि म्हणूनच हा पदार्थ सुद्धा मी असा थोडासा मॉडर्न केलेला आहे। हा पदार्थ खाताना आहे ना आपल्याला पातोळ्या खाल्लेल्याची चवही मिळणार आहे आणि शिरवाळे खाल्लेल्याचीही चवही मिळणार आहे। तर हा पदार्थ कसा बनवणार आहे तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्ही कोकणात राहतो म्हणजे रत्नागिरीत राहतो। तर रत्नागिरीमध्ये आहे ना म्हणजे पुरणाचे दिंड बनवले जात नाहीत, काही ठिकाणी बनवले जातही असतील माहित नाही मला, परंतु शक्यतो माझ्या आजीपासूनच आहे ना आमच्याकडे आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की नागपंचमीच्या दिवशी नागोबाला तळायचं नसतं तर वळायचं असतं। म्हणजे कोणताच तळणीतला पदार्थ नागपंचमीच्या दिवशी कोकणामध्ये तळला जात नाही, तर वळायचं असतं। म्हणजेच काय, तर मग उकडीचे मोदकच बनवले जातात किंवा मुरड घालून बनवलेली शेंग बनवली जाते। असेच पदार्थ कोकणात बनवले जातात नागपंचमीसाठी नैवेद्यासाठी। तर चला आज आपण हा पदार्थ बनवूया। आता सगळ्यात आधी तर आपण सारण करून घेतोय, त्यासाठी कढई तापायला ठेवली आणि कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक चमचाभर खसखस घालून घेतली आणि खसखस सुकीच आधी भाजून घेतलेली आहे, हे बघा। आणि आता खसखस थोडी तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये चमचाभर तूप घातलं आणि छान परतवून घेतलं। मग यामध्ये चिरून घेतलेला एक वाटीभर गूळ घालून घेतला आणि गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। गुळाचा पाक करायचा नाहीये आणि गुळाचा पाक नाही केला तरीही चालेल, खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स करून गॅसवरती तापवलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा, इथे मी एक वाटीभर गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे खवलेलं। म्हणजेच 2 वाट्या ओल्या खोबऱ्यासाठी 1 वाटी निम्म गूळ घ्यायचा आहे। तर आता गूळ छान विरघळवून घेते मी, जेणेकरून याच्या गुठळ्या राहणार नाहीत किंवा खडे राहणार नाहीत। आता गूळ चांगला विरघळला की यामध्ये खोबरं घालून घेतलं आणि छान परतवून घेतलं। आता एक साधारण मिनिटभर वाफ काढून घेतेय, म्हणजे गूळ आणि खोबरं छान असं एकजीव होईल। आणि आता छान असं परतवून घेते। आता हे सारण बनवून तयार झालेलं आहे। आता यामध्ये आवडीप्रमाणे वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे। मी इथे वेलची पावडरच घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून घेतला आणि सारण काढून घेतलं। आता आपण पिठाची उकड काढतोय, त्यासाठी मी ते पेल्याने पीठ घेतलेलं आहे। साधारण 200 ग्रॅम इतकंच हे पीठ आहे तांदूळाचं। तर इथे मी आंबेमोहर तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। आता 1 पेल्यावर पिठासाठी मी इथे 1 पेला पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा, आता अर्धा पेला अजून घेतलेला आहे, पण मी अर्धा पेला पूर्ण घातलेला नाहीये, तर मी 1.25 पेला बरोबर पाणी घातलेलं आहे। हे बघा, आता हा पाव पेला पाणी आहे, म्हणजेच मी 1.25 पट तांदूळाच्या पिठाच्या 1.25 पट पाणी घालते मोदकासाठी किंवा पातोळ्या करण्यासाठी पिठाची उकड काढताना। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये मी चिमटीभर मीठ घातलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचाभर तेल घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि मग याच्या ज्या उकळ्या येत आहेत ना त्या थोड्या थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पीठ घालायचं आहे। हे बघा, पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने। आता गॅस बंद केला आणि अगदी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं आणि गरम असतानाच हे पीठ परातमध्ये काढून घेतलेलं आहे। गरम असतानाच हे पीठ छान भिजवलं ना तर ते छान असं एकजीव आणि एकसंध सॉफ्ट असं होतं आणि म्हणूनच गरम असतानाच या पिठाच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत एका पेल्याच्या साह्याने किंवा ग्लासेसच्या साह्याने। आता थोडं गार झालेलं आहे, म्हणजे हाताला सोसवतंय। आता हे हाताने छान असं सॉफ्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे मी। आता मी हळदीची पानं काढायला जातेय। हळदीची पानं आपल्या परसातच लागलेली आहेत। हे गावाला बरं असतं, गेलं की लगेचच केळीचं पान हळदीचं पान घेऊन आलं आणि खूप वारा सुटलेला होता, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। आता ही हळदीची पानं काढून झालेली आहेत। तर हळदीची पानं शक्यतो पातोळ्यांसाठी मोठी घ्यायची आहेत। तर आता हे पीठ छान असं मी झाकून ठेवलेलं होतं आणि याला वारा लागू द्यायचा नाहीये जर तुम्हाला पातोळ्या करण्यासाठी वेळ असेल तर। आता शेवेची छान बारीक अशी जाळी घेतलेली आहे आणि चकलीचा साचा घेतलेला आहे। चकलीच्या साच्याला आतून पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पिठाची उकड्याला चिकटणार नाही। तर आता हे पिठाचा गोळा मी यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित दाबून घेतला, जेणेकरून आतमध्ये कुठेही हवा राहणार नाही। हवा राहिलं तर त्या पातोळ्याची शेव पाडताना त्या तुटतील। आता या सोऱ्याचं झाकण टाईट असं लावून घ्यायचं आहे। आता इथे मी एक बशी घेतलेली आहे, हे बघा, अशी सपाट बशीच घ्यायची आहे। अगदी थेंबर पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये 10-12 केशर काड्या भिजायला ठेवलेल्या आहेत।
आता इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून सुद्धा घेतलेली आहेत. तर ही हळदीची पानं आहेत ना थोडी लांब आहेत, परंतु अशी पसरट नाहीयेत. तर हळदीची पानं शक्यतो पातोळ्यांसाठी एकदम पसरट जी असतील ना तीच घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही गोल आकाराचे आकार काढून घेऊ शकता हळदीच्या पानांना. पण ही हळदीची पानं छोटीच आहेत, तर मी पुढे हळदीची पानं मोठीच घेतलेली आहेत. तर ही कट करून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मी हळदीची पानं मोठी घेतलेली आहेत इथे. आता ही हळदीची पानं आहेत ना ती लगेचच अशी बाजूने फाटतात किंवा ती दुमडतही नाहीत. तर हे बघा, तर इथे मी आहेत ना ही हळदीची पानं तुम्ही बघाल की सॉफ्ट करून घेतलेली आहेत. अशी आपण जेव्हा दुमड घालतो तेव्हा ती तुटतात आणि फाटली सुद्धा जातात लगेचच. म्हणून काय करायचं आहे, हळदीचं पान घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे ते आणि गॅस ऑन केला. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवलेली आहे आणि ही थोडी गॅसवरती आपण शेकून घ्यायची आहेत जेणेकरून ती सॉफ्ट होतात. हे बघा, आणि असं केल्यामुळे आहे ना हळदीची पानं लगेचच तुटत नाहीत, फाटत नाहीत. तर मी मिनिटभर साधारण ही अशी गॅसवरतीच शेकून घेतलेली आहेत. आता यातील हळदीचं पान घ्यायचं आहे, एक व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण शेव जसं कुरडया पाडताना जशा गोल आकारात पाडतो त्याच पद्धतीने आपण आता सुद्धा अशी शेव पाडून घ्यायची आहे, अशी गोलाकार पाडायची आहे. मी इथे ट्रायपॉइड लावलेला आहे आणि ट्रायपॉइड च्या पुढे माझा हात आहे आणि मधोमध अगदी ट्रायपॉइड आहे, त्यामुळे मला अगदी पटकन असं ही शेव पाडता येत नाहीये. नाहीतर तुम्ही कमेंट करून म्हणाल की किती वेळ लागतोय तुला म्हणून मी हे आधीच सांगितलेलं आहे. आता हे सारण मी इथे घेतलेलं आहे भरून, तर तुम्ही जास्त कमी हे सारण घेऊ शकता भरून. तर असं थोडं लांबच ठेवायचं आहे सारण हे आणि अगदी 2 टोकं ही हळदीच्या पानाची फक्त दुमडून घ्यायची आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर अगदी सोपी अशी पद्धत आहे ही, परंतु चव एवढी भन्नाट आहे ना. मी हा पदार्थ यावर्षी पहिल्यांदाच बनवलेला आहे आणि एवढा अप्रतिम झालेला होता ना, म्हणजे नारळाच्या दुधासोबत ही अशी पातोळी खूप मस्त लागते, अगदी जिभेवर ठेवताच विरघळते. आता हे पान मी काढून घेतलं आणि ही जी आपण केसर भिजायला ठेवलेली होती ना ती अशी लावून घेतली. केसर लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु इथे छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि रंग सुद्धा छान येतो, हलकी चवही लागते केशरची म्हणून लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीने थोडी भिजवून लावली ना की रंग सुद्धा छान सोडते केसर, म्हणून मी अशी भिजायला ठेवलेली होती. आता आणखीन एक तुम्हाला पातोळी या पानावरती सोडून दाखवते. पातोळ्या जर हळदीच्या पानावरती तुम्हाला बनवायच्यात तर हळदीचं पान पुन्हा एकदा सांगते, म्हणजे पसरट असतील ना, जेवढी पसरट जास्त असतील ना तेवढी जास्त पसरटवालीच घ्यायची आहेत, तरच या पातोळ्या व्यवस्थित बनतात. छोट्या पातोळीच्या पानावरती हळदीच्या पानावरती पातोळ्या व्यवस्थित होत नाहीत. तर मी व्यवस्थित अशी ही शेव पाडून घेतलेली आहे, सारण घालून घेतलं आणि दुमडून घेतलं. पावसाळी सीझन मध्ये हळदीची पानं सगळीकडे उपलब्ध होतात आणि हळदीच्या पानाचा हलका असा सुवास आणि चव दोन्हीही या पातोळ्यांना येते आणि म्हणून या पातोळ्या खूपच छान लागतात. आणि केसर लावल्यामुळे रंग सुद्धा छान दिसतो, दिसतातही या पातोळ्या छान, टेस्ट पण छान लागते. आता पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये चाळण ठेवून घेतली आणि या पातोळ्या सगळ्या बसतील तेवढ्या ठेवून घेतल्या. आता 10 ते 12 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता तोपर्यंत वाफ येते तोपर्यंत इथे नारळाचं दूध काढून घेतोय. तर इथे मी एक पूर्ण मोठा असा नारळ खवून घेतलेला आहे ओला. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे खवलेला नारळ. तर तुम्ही नारळाचे काप सुद्धा काढून घेऊ शकता, पण मला वाटतं की खोवलेल्या नारळाचं दूध छान निघतं. तर यामध्ये साधारण एक मोठा पेलाभर पाणी घालून घेतलं आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं. आता हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. एक पातेली घेतली, त्यावरती चाळण ठेवली आणि त्यावरती हे फिरून घेतलेलं ओलं खोबरं काढून घेतलं. तर तुम्ही इथे कॉटनचा पातळ कपडा सुद्धा वापरू शकता, पण मी इथे चाळणीवरतीच काढून घेते, कारण मी हे बघा असं हे नारळाचं दूध असं पिळून घेते खोबरं, त्यामुळे हे बघा व्यवस्थित असं निघतं आणि जास्तही चाळण सुद्धा खराब झालेली नाहीये. आणि हे दूध सुद्धा मी घट्ट असं काढलेलं आहे. जेवढं हे नारळाचं दूध घट्ट असेल ना तेवढी नारळाच्या दुधाला चव छान येते. आता हे खोबरं आहे ते तुम्ही डेसिकेटेड कोकोनट म्हणून करू शकता, थोडं
तव्यावरती परतवून किंवा स्क्रब म्हणून सुद्धा वापरू शकता. आता गूळ घातलं चवीप्रमाणे, वेलची पावडर घातली आणि अगदी कलरसाठी हलकासा कलर येण्यासाठी चिमटीभर हळद सुद्धा घातली. तर तुम्हाला रॉ कोकोनट मिल्क आवडत असेल तर तुम्ही कच्चच घेऊ शकता गूळ विरघळून, पण मला थोडं गरम म्हणजे विरघळलेलं आणि थोडं उकळवलेलं आवडतं. तर उकळवताना गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे. फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे. या कोकोनट मिल्कला उकळी काढायची नसते, नाहीतर ते फाटतं फुटतं. तर हे बघा, आता शिरवाळ्या किंवा पातोळ्या दोन्ही पण एकत्र बनून झालेल्या आहेत आणि एवढ्या मस्त दिसत आहेत ना. हे बघा, आता मी एक काढून दाखवते. आणि मी मगाशी ज्या पद्धतीने केसर यावरती घातलेली आहे ना, त्यामुळे तुम्ही बघाल की रंग खूप सुंदर आलेला आहे आणि दिसतायत खूप सुंदर. आता या सगळ्या पातोळ्या छान आपण सर्व करतोय. तर हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि एकदम घट्ट असं हे नारळाचं दूध आहे. अशा पद्धतीचं नारळाचं दूध आमच्याकडे नेहमी घावण्यासोबत काढलं जातं. म्हणजे घावण्यासोबत घावणा आणि नारळाचं दूध किंवा नारळाची चटणी सोबत असा मेनू असतो. तर हे जे पातोळ्या आणि शिरवाळे प्रकार दोन्ही एकत्रच झालेले आहेत, ते नारळाच्या दुधामध्ये तुम्हाला बुडवून दाखवते. अगदी असंच खाल्लत ना की तुम्ही बघूच शकता, बघूनच तुम्हाला समजेल की जिभेवर ठेवताच विरघळतो हा पदार्थ आणि खूपच चवीला छान लागतो. तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, जास्तीत जास्त शेअर सुद्धा बरं का.